हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे भाग्यश्री. मला माहिती आहे 5 दिवसापासून ब्लॉग आलेच नाही. तुम्ही विचारत असाल ना कुठे गायब होती, तर मी गेले होते माझ्या गावी. तिथे काय धमाल केली तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. कधी कधी रोजच्या धावपळीतून ब्रेक घेणं पण गरजेचं असतं आणि हा ब्लॉग गावी जायच्या वेळेचाच आहे. मी चालली होती सासरी परभणीला. ऑटोमध्ये बसले, स्टेशनकडे पोहोचलो आम्ही. डुगू तर ऑटोमध्ये झोपून गेलेली. ट्रेन लेट होती त्यामुळे निवांत चालणं सुरू होतं. ट्रेनची वाट बघत बसलो होतो. मग फायनली सीट भेटली आणि आम्ही बसलो आमच्या जागेवर. ट्रेनमध्ये लहान लहान मुलं एंटरटेन करत होती. त्यांचा मेकअप केला होता आणि त्यांचं पैसे मागणं पण सुरू होतं आणि त्यांना बघून डुगूला पण खूप छान वाटत होतं. आणि ट्रेनने जाताना सगळीकडे हिरवळ दिसत होती. शेतामध्ये लोक काम करताना दिसत होते. हे बघून मनामध्ये विचार करत होते की किती मेहनती असेल यांची लाईफ. आणि डुगूला गरम होत होती म्हणून स्वेटर काढला आणि तिला कॅप घातली. तिच्या बाबांसोबत तिची मस्ती सुरू होती आणि प्रवासामध्ये ती आम्हाला काहीच त्रास देत नाही, त्यामुळे आम्हाला पण काहीच वाटत नाही. आणि तिला फिरायला तसं आवडतंच. जवळजवळच आम्ही पोहोचत आलो होतो आणि जाताना पैसे मागणारे, गाणे बोलणारे असे जातात. तर डुगूने डोक्यावर स्वेटर घेतला आणि त्याच गाण्यावर तिचा डान्स सुरू होता. आणि हे बघून आम्हाला इतकं हसू येत होतं आणि ती सुद्धा लोकांना चांगलीच एंटरटेन करत होती. मग भेळ खाऊन निसर्गाचा आनंद घेतला आणि फायनली आम्ही पोहोचलो घराकडे. दिवस पूर्ण प्रवासातच गेला होता. गावाकडे खूप थंडी होती आणि हे बघा गावाकडचं किचन. पोळ्या लाटताना थोडा क्लिप घेतला. मला काय एवढं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. मग तिला तिकडे तिच्या एवढीच फ्रेंड भेटली होती आणि तिच्यासोबत ती इतकी रमून गेलेली, त्यामुळे तिला असं वाटलंच नाही की मी नवीन जागेवर आलेली आहे. आणि त्यामुळे मी पण थोडी टेन्शन फ्री झाले होते. प्रवास तिचा चांगला झाला होता, त्यामुळे ती थकली नव्हती. आणि बाबा आले की बाबांच्या जवळ तिला जायचंच असतं. बाबांना सोडायला काही मागतच नाही. आणि तिला खालची माती खेळायची होती म्हणून तिची तळमळ सुरू होती खाली उतरायची. मग आम्ही गप्पा मारत बसलो. आणि गावाकडे काय केलं हे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.